बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पर्यटन मुद्रा या विषयसत्रामध्ये आम्हाला अनेक पर्यटकांकडून असं सांगण्यात आलं की सर, गणपतीचा महोत्सव चालू आहे, गणेश गौरीचा महोत्सव चालू आहे आणि या गणेश गौरीच्या महोत्सवामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये जोडलेलं सीमाक्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये श्री गणेश मूर्ती पाळज या गावी आहे आणि या गावामध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातून देखील भाविभक्त येत असतात आणि इथला इतिहास थोडा वेगळा आहे आणि ह्या इतिहासामुळे प्रचंड गर्दी देखील होत असते। ते आम्हाला घर बसल्या दाखवता येईल का? आम्ही त्याच विचार करून त्याच आमच्या पर्यटकांसाठी आम्ही थेट आता जाणार आहोत पाळज या गावी। पाळज हे गाव भोकर तालुक्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये आहे आणि या गावामध्ये एक इतिहास असा सांगला जातो की 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या वेळी एक प्लेग हा रोग प्रचंड आला होता आणि गावामध्ये प्रचंड रोगराईमुळे लोक मरण पावत होती। मग या गावातला रोग पूर्णत्व नष्ट व्हावा आणि संपूर्ण रूटीन चांगली पडावी यासाठी तिथल्या प्रमुखांच्या एक स्वप्नामध्ये गणराय आला असं सांगितलं जातं आणि त्या गणरायाने सांगितलं की माझी मूर्ती तुम्ही बसवा आणि त्या मूर्तीचं कधीच तुम्ही विसर्जन करू नका। मग याच धर्तीनुसार त्यांनी ती मूर्ती निर्मलेतून आणली आणि ती मूर्ती एका रातोरात तयार करून गावाकडे वाजत गाजत घेऊन आली आणि त्यानंतर ती मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेसपासून गावामध्ये कुठलीच रोगराई आणि कुठलाच माणूस अशा रोगामध्ये गेला नाही। त्यासोबतच त्या गावामध्ये प्रचंड पाण्याचा अडचण देखील होती, ते पाण्याचा देखील अडचण दूर झाली आणि यासोबत असे वेगवेगळे अडचणी गावातल्या दूर झाल्या। त्यानंतरच हे स्थळ म्हणजे सगळ्यांचं श्रद्धास्थान झालं आणि सगळ्यांना पावणारा गणपती झाला आणि आपण पाहतो की हिंदू धर्मामध्ये असतील किंवा अन्य देखील ह्याच्यामध्ये की एखादा देव जर आपल्याला पावत असेल तर तिथं प्रचंड गर्दी असते। त्याच प्रकारची ती गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते की आज 75 वर्ष आज त्यांचा अमृत महोत्सव देखील ते साजरा करत आहेत आणि विशेष तुम्हाला आम्हाला दाखवायचे की अमृत महोत्सवानिमित्त काय काय कार्यक्रम आयोजित केलेत हे देखील तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। त्यासोबतच तिथे एक विशिष्ट म्हणजे नवस करण्यासाठी एक नारळ बांधलं जातं आणि हे नारळ ह्या वर्षी बांधायचं आपला जे काय नवस काय आहे हे नवस बोलायचं आणि ते नावर पुढच्या वर्षी नवस फिटल्यानंतर ते नारळ सोडायचं। ही देखील गर्दी असते आणि हे संपूर्ण आम्ही जाणार आहोत। तुम्ही देखील आमच्यासोबत चला आणि घर बसल्या विशेष म्हणजे तुम्ही घर बसल्या संपूर्ण तुम्ही दर्शन घेऊ शकता, गणरायाचं महत्त्व जाणून घेऊ शकता। आम्ही थेट तिथे गेल्यानंतर तिथल्या मेन पुजारी यांची देखील आम्ही संवाद साधणार आहोत की वेगवेगळे उपक्रम जे असतात उपक्रमाच्या संदर्भात संवाद साधणार आहोत आणि थेट घर बसल्या परिपूर्ण माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत। गणरायाचं दर्शन हे थेट गणरायाच्या मूर्तीपासून देणार आहोत, कारण की तुम्ही जर सहज गेलात तर तुम्हाला दर्शन घेण्यासाठी 5 ते 6 तास लागतात, परंतु तुम्हाला आम्ही थेट दर्शन देणार आहोत। आणि चला तर मग जाऊया आपण पाळज या ठिकाणी। नमस्कार, मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पर्यटन मुद्रा या विषयसत्रामध्ये मनपूर्वक स्वागत। तर आज आपण जाणार आहोत तेलंगणा आणि महाराष्ट्र या 2 राज्याला जुटलेलं एक चांगलं श्रद्धास्थान। गेली 75 वर्षापासून तेलंगणा आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यातून देखील भाविभक्त मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी येत असतात। इथलं वैशिष्ट्य देखील वेगळेपण आहे। इथली जी मूर्ती आहे या मूर्तीचं विसर्जन न करता ती एक मूर्ती लाकडी मूर्ती आहे। या गावावर प्रचंड मोठं संकट आलं होतं, त्या संकटानंतर त्या गावाचा जे प्रमुख असतो त्या गावाच्या प्रमुखाच्या स्वप्नामध्ये गणराय आला आणि गणरायानं उभेऊब सांगितल्यामुळं तिथं कधीच त्या मूर्तीची विसर्जन केलं जात नाही
आणि त्या काळापासून तिथला रोग असेल किंवा अडीअडचणी असतील त्या गणरायाच्यामुळे श्री सार्वजनिक गणेश मूर्तीच्या माध्यमातून सगळ्या नष्ट होतात, सगळ्यांच्या स्वप्नाची पूर्ती होते, सगळ्यांना पावणारा हा देव आहे. म्हणूनच आज आपण पाळजला जाणार आहोत. पाळज इथून 7 किलोमीटर आहे. नांदेडहून 72 किलोमीटरवरून आम्ही आज आलेलो आहोत आणि इथून फक्त आता 7 किलोमीटर पाळज हे गाव आहे. येणाऱ्या जाणाऱ्याची प्रचंड गर्दी आहे. एक 11 दिवस हे जे नवमहोत्सव जे असतो ह्या नवमहोत्सवाच्या दिवशी चांगली जत्रा असते आणि दररोज वेगवेगळे कार्यक्रम देखील असतात. आपण त्या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असतील, हे दररोजचं कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देखील मोठमोठे वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार येत असतात. आणि हा जे महोत्सव आहे हे महोत्सव आपण पाहणार आहोत. चला थेट जाऊया पाळज या गावी. तर आपण आता पाळजच्याच फार जवळ गेलेलो आहोत आणि पाळजला येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची म्हणजे हे असते. कारण की मी सांगितलं की महाराष्ट्रासह अनेक राज्यातून म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्र मध्ये सीमेवर असल्यामुळे या राज्यातले येतीलच. त्यासोबतच अन्य देखील राज्यातून वेगवेगळ्या वाहनांनी येत असतात. त्यासोबतच ही जे भोकर असेल किंवा नांदेड जिल्हा असेल, इकडे कर्नाटकामधला अलीकडचा जे काही भाग असेल त्या भागातून असंख्य भाविक भक्त हे पायी देखील येत असतात आणि त्यांचे वेगवेगळे नवस देखील असतात. ते नवस फेडण्यासाठी येत असतात आणि भाविक भक्त सांगतात की आम्ही केलेला एखादा नवस हा प्रत्येक नवसही पूर्ण होतो हे देखील अभिमानानं सांगत असतात. आणि गणपती म्हटल्यानंतर एक वेगळंच भक्तिस्थळ म्हणून आपण ओळखलं जातं. आणि त्यासोबतच आपण इकडे जात असताना, इकडे फिरत असताना इकडचं जे परिसर आहे हे परिसर देखील निसर्गरम्य आहे. आपण इकडच्या बाजूला पाहतात तिकडे प्रचंड मोठं तळ दिसतं आणि त्यासोबतच वृक्ष असेल, झाडी असेल आणि मला वाटतं की या दोन्ही बाजूंनी दुतर्फी देखील झाडं देखील लावलेले आहेत आणि काही प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात झाडं आहेत. आणि विशेष जे गणेश चतुर्थी असते, 9 दिवसाचा उत्सव जेव्हा असतो, या उत्सव म्हणजे श्रावण महिन्यानंतर असतो, त्यामुळं जे काही हिरवळ जे असते हे सर्वत्र हिरवळ दिसते. त्यामुळे एक वेगळंच निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. त्यासोबतच हा संगम म्हणजे पर्यटनाचा संगम आहे, भक्तिस्थळाचा संगम आहे आणि देवदर्शनाचा संगम आहे. या संगमामुळे इथे येणारी जी काही भाविक भक्ताची असते ही चांगली रेलचेल असते आणि वरचीवर वाढत जाते. आणि त्या विशेष म्हणजे यावर्षी अमृत महोत्सव आहे. जसं आपण यावर्षी देशाचा अमृत महोत्सव साजरा केला त्याच प्रकारे इथं देखील 75 वर्ष या देवस्थानाला पूर्ण झालेत. आणि या देवस्थानाच्या पूर्वीपासून म्हणजे अनेक पिढ्या म्हणजे पहिले गावप्रमुख होते, आता दुसरे आले, परंतु इथं जे भाविक भक्त येत असतात त्यांचे कुठल्याही प्रकारचे त्यांना कुठंच काही कमी पडत नाही. आणि इथली जर व्यवस्थापन जी समिती आहे, श्री सार्वजनिक गणेश मंडळाची जी व्यवस्थापन समिती आहे, अतिशय नियोजनबद्ध काम करते. आपण तर सविस्तर गेल्यानंतर पाहणारच आहोत नेमकं काय. आणि आता आपल्याला मुख्य मंदिराकडे जायचं आहे, आपल्याला दर्शनासाठी आपल्याला जायचं आहे. आणि आपण पाहत आहोत की असंख्य भाविक भक्त हे आलेले आहेत. आपल्याला वाहनावरून लक्षात येतं किंवा महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेरील अनेक राज्यातील देखील भाविक भक्त आलेले आहेत. इथून आपण आता मुख्य कमानीपाशी आहेत. तर 31 तारखेपासून ते 9 तारखेपर्यंत हे दररोजचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आणि या वर्षीचा 75वा अमृत महोत्सव असल्याकारणामुळे तर मला वाटतं की अजून इथलं महोत्सव चांगला वाढलेला आहे. इथे येणारे संख्या देखील यंदा यावर्षी भयानक वाढली आहे. तर आज 3 तारीख सुप्रसिद्ध गायक तेलंगणाचे एक कीर्तनकार आहेत ते देखील इथं आलेले आहेत. त्यासोबतच असे दररोजचं जे कार्यक्रमाच्या नियोजनानुसार इथं वेगवेगळे संगीतकार असतील, कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील आणि असे त्यासोबतच भाविक भक्त देखील त्यांचा लाभ घेण्यासाठी आणि मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. तर आता आपण आलेलो आहोत मध्य आणि इथे एक पाहिल्यानंतर देशातलं एकमेव असं उदाहरण आहे की जिथे गणपतीची मूर्ती स्थापना केल्यानंतर ते विसर्जन केलं जात नाही.
हे देशातील एकमेव उदाहरण आहे. आणि इथं फक्त आणि फक्त देवाचं दर्शन घेण्यासाठी जी काही इथली आख्यायिका आहे की 1948 साली प्लेग हा रोग झपाट्याने वाढला होता. गावागावातले लोक प्रचंड मरण पावत होते. मग त्यावेळी जे गाव प्रमुखाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या एका स्वप्नामध्ये देव आला आणि सांगितलं की जर तुम्ही इथं गणपतीची मूर्ती स्थापन केली तर तुमच्या गावातून रोगराई कमी होईल. आणि मग ह्याच आख्यायिकेनुसार त्यांनी तेलंगणा राज्यातील निर्मल या ठिकाणी जाऊन त्यांनी एक सुवर्णकाराला शिल्पकाराला एक मूर्तीसाठी हे केली आणि मागणी केली. आणि ती मूर्ती त्यांनी रातोरात ती मूर्ती बनवताना त्या मूर्तिकारानं देखील कुणालाही जवळ न थांबता रातोरात एका रात्रीमध्ये ती मूर्ती बनवली. आणि निर्मल ते हे गाव, ह्या गावाचा एक 70 किलोमीटरचं अंतर आहे. त्या ठिकाणून या ठिकाणापर्यंत वाजत गाजत आणून त्यानंतर इथे मूर्तीची स्थापना करण्यात आली. या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे की फक्त मूर्ती 11 दिवसच असते. त्यानंतर त्याच्या समोर एक छोटीशी मूर्ती असते, त्या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. परंतु ही जी लाकडी मूर्तीची आहे, गणरायाची जी मूर्ती आहे, सर्वांना पावणारी जी मूर्ती आहे, ही एक कपाटामध्ये मध्यभागी ठेवून दिली जाते आणि ती दरवर्षी फक्त 11 दिवसच काढली जाते. त्यामुळे एक 11 दिवसच फक्त दर्शन घेता येतं. यासाठी संबंध महाराष्ट्र, तेलंगणा असेल, कर्नाटक असतील, अशा 5 ते 6 राज्यातून इथं भाविभक्त प्रचंड मोठ्या प्रमाणात असतात. तिथं या गावकऱ्याच्या वतीने मोठमोठे कार्यक्रम देखील घेतले जातात. भाविभक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलं असेल किंवा सगळ्या जे व्यवस्थापन इथं अतिशय व्यवस्थितपणे चालू आहे. कारण की आज आपण पाहत आहोत की लाखोमध्ये संख्या आहे, रोजच्या रोज प्रचंड मोठी संख्या आहे. एवढ्या मोठ्या संख्येची अतिशय नियोजनबद्ध सहकार्य आणि संपूर्ण टीम करत आहे. श्री सार्वजनिक गणेश मंडळ हे अतिशय स्तृप्त उपक्रम राबवून एक जे इथं विचेनं आपण नवस करण्यासाठी जे भाविभक्त असतात त्यांची एकदम चांगली सोय आहे. इथं सांगण्यात आलं की दररोज एक नारळ बांधला तर नवसाचं नारळ असतं, 5 ते 6 हजार नारळ बांधले जातात आणि ते नवस पिटल्यानंतर ते नारळ सोडण्यासाठी देखील येत असतात. म्हणजे इथं तुम्ही एखादा नवस केल्यानंतर ते 100% पूर्ण होतो असा इथल्या भाविक भक्तांचा हे आहे. त्यासोबतच आम्ही प्रत्येकमध्ये पाहत असताना अनेक भाविक भक्ताच्या पायामध्ये चप्पल देखील नाही. म्हणजे एवढी प्रचंड श्रद्धा इथं गणपतीवर ठेवत आहेत. अनेक तर 10-10, 15-15 किलोमीटरहून पायी येताना देखील आम्ही भाविभक्त बघितलेत. आणि त्यासोबतच अनेक राज्यातून देखील येत असतात. ते नेमकं आपण मध्ये देखील पाहणार आहोत. आपल्यासोबत इथले भक्त देखील आहेत. त्यासोबत
तर आपल्या सोबत आता आहेत येथील पुजारी परमेश्वर आप्पा स्वामी. ते गेली 15 वर्षापासून इथली पूजा अर्चा करत असतात आणि आज अमृत महोत्सव असल्याकारणाने प्रचंड गर्दी आहे आणि ते आपल्याला सविस्तर सुरुवातीपासून याची आख्यायिका सांगणार आहेत. एवढे भाविभक्त कसे येतात आणि संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊत आपण जे इथं असलेले परमेश्वर आप्पा. मूर्तीची स्थापना 1948 मध्ये झालेली आहे. पूर्वी आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे प्लेग वगैरे आजार येत होता. पुष्कळ लोक आजारीनं मरण पावत होते. आता मोठे आमचे वयस्कर लोक 1948 मध्ये निर्मलून गणपतीची मूर्ती करून आणली आहेत. आता यावर्षी 75 वर्ष आहे. दरवर्षी दूरदूरचे लोक दर्शनासाठी येतात. आंध्रा, तेलंगणा, महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात. फक्त 2 वर्ष कोरोना आल्यामुळे 19 आणि 20 मध्ये बंद होता. दरवर्षी या मूर्तीची फक्त होते आणि विसर्जन होत नाही. दुसरी एक छोटी मूर्ती राहते त्याचं विसर्जन करत राहतात. मूर्ती सगळं गावातले लोक सुट्टे आहेत. भरपूर दररोज 60 ते 70 क्विंटल तांदूळ शिजत राहते इथं. दररोज भाविक लोक म्हणजे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. नवसाला पावणारा गणपती आहे. फक्त 11 दिवस दर्शन राहते इथं. रोज पूजा अर्चा होते आणि रोज कीर्तन प्रवचन रात्री दररोज भंडारा राहते. 60-70 क्विंटल तांदूळ शिजत राहते. दररोज पूजा अभिषेक पूजा चालू होते सकाळ संध्याकाळ 2 टाईम. आणि मोठी जे मूर्ती आहे त्या मूर्ती फक्त गावात फिरून फक्त गंगेचं पाणी टाकून आणतात. दुसरं एक मूर्ती देशमुखाचा घरून येते त्या मूर्तीचं विसर्जन होते. विसर्जन छोट्या मूर्तीचं पुन्हा मूर्ती मंदिरात आणून जशाला तसे पुसून सनी आम्ही मोठ्या अलमारमध्ये ठेवून देतात आणि पुन्हा दररोज म्हणजे पूजा अर्चा चालू राहते फोटोची. आणि 365 दिवस अखंड दिवा जळत राहतो. दिवा कधीच विझत नाही इथला. हमेशा दिवा चालत राहतो. आणि दररोज पूजा अर्चा लग्न कार्यक्रम सत्यनारायण सगळं विधी कार्यक्रम चालू राहते. नवस करण्यासाठी नारळ बांधतात. लाखो लोक येतात आणि नारळ बांधतात. जेव्हा नवस पूर्ण होते दुसऱ्या पुन्हा त्याच वर्षी येऊन ते नारळ सोडून त्याला नमस्कार करून जातात. पुन्हा काही इच्छा असल्यास पुन्हा नारळ बांधल्या जातात. तर आता आपण थेट मूर्तीजवळ आलेले आहोत आणि इथं भाविक भक्ताची प्रचंड मोठी गर्दी आहे. आणि इथं आपल्याला मधू महाराज जे गेली अनेक वर्षापासून गणपतीची पूजा अर्चा करत असतात आणि इथं मोठ्या अभिषेकास देखील काम करत असतात. त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहोत. महाराज. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव సర్వకార్య సర్వదా శ్రీ మహాగణాధిపతే నమః. అయితే గత 75 సంవత్సరాలుగా పాలాజ్ గ్రామంలో మన కర్రవ గణపతి వినాయకుడు భక్తుల కోరికలను తీరుస్తూ ఇక్కడ నిలవడం అనేది జరిగింది. ఈ సంవత్సరంతో 75 సంవత్సరాలు నిర్విఘ్నంగా గణపతి యొక్క దర్శనం అనేది భక్తులకు ఇక్కడ కలగజేయడం అనేది జరుగుతుంది. అయితే భాద్రపద శుద్ధ చవితి రోజు నుండి పొద్దున 4 గంటల నుండి పుణ్యాహవాచనము, కలశారాధన, గణపతి స్థాపన, అలాగే గణపతి హోమము, తర్వాత గణపతి స్థాపన కార్యక్రమము, తర్వాత 5 గంటల నుండి హారతి కార్యక్రమము, హారతి అనంతరము భక్తులకు స్వామివారు దర్శనం ఇవ్వడం జరుగుతుంది. సుదూర ప్రాంతాల నుండి ఎక్కడి నుండో భక్తులు ఇక్కడికి వచ్చేసి స్వామివారిని మొక్కుకోవడం జరుగుతుంది. అట్లాగే చాలామంది ఇక్కడ ముడుపులు కట్టడానికి ఒక ప్రత్యేకత అనేది ఉన్నది. ఈ సంవత్సరం మనం ఏదైతే కోరికను కోరుకుంటామో
ఆ కోరిక ఇక్కడ స్వామివారి కోరుకునే ముడుపు కట్టుకున్న తర్వాత వచ్చే సంవత్సరానికల్లా మీ యొక్క కోరిక అనేది నెరవేరడం జరుగుతుంది. అయితే వాళ్ళు అట్లా ఎవరైతే నెరవేరుతాయో వాళ్ళందరూ వచ్చి ఇక్కడ ముడుపులు మళ్ళీ విప్పడం జరుగుతుంది. అట్లాగే ప్రతి సంవత్సరం మనం ఏ కోరిక కోరుకున్నా కానీ సంతానం కానీ విద్య కానీ బుద్ధి కానీ ఏదైనా సరే గణపతి దగ్గర సకల సంపదలు సిరి సంపదలు బుద్ధి విద్య జ్ఞానము అన్నీ మన పాలచ్ కర్ర గణేశుడు మనకందరికీ ఇవ్వడం జరుగుతుంది. కాబట్టి భక్తులు ఇక్కడ చాలామంది వచ్చి స్వామివారికి మీ మొక్కులు మొక్కడం జరుగుతుంది. అలాగే స్వామివారి యొక్క ఆశీస్సులు తీసుకోవడం జరుగుతుంది. శ్రీ గణేశాయ నమః. यहाँ पर दर्शन के लिए भाई भक्त आए हैं। इसमें से गुजरात राज्य से कई भाई भक्त आए हैं। उसका नाम है पुष्पा। पुष्पा जी कैसा लगा? अच्छा लग रहा है हमको यहाँ आके। ऐसे भी हम गुजरात से हैं पर निर्मल यहाँ से आ रहे हैं किसान नगर से, लेकिन अच्छा लग रहा है दर्शन करके। दर्शन लिए? हाँ लिए, अच्छा लिए। नमस्कार जी, मैं महाराष्ट्र की हूँ। हम इधर निर्मल के साइड रहते हैं, पर उतने दूर से हम इधर दर्शन को आए। बापा का दर्शन बहुत अच्छा हुआ और इधर सहूलत भी बहुत अच्छा है। हम बहुत खुश हो गए और दर्शन भी बहुत अच्छा मिला है। हम और हमारे परिवार पूरे आ गए इधर दर्शन के लिए। और मैं सोचती हूँ कि हर साल आते हैं हम कितने भी दूर रहे पर हर साल दर्शन के लिए, बापा के दर्शन के लिए जरूर आते हैं। हम साल में एक बार गणपति बैठाते हैं, पर ये लकड़ी का बनाए सो है। लकड़ी का बनाए सो है तो कोई का कुछ मन्नत रहता है ना, मन्नत पूरी कर देते हैं बापा, इसलिए दूर दूर के लोग इधर आ जाते हैं दर्शन के लिए। मैं तो रायपुर की हूँ, पर इधर हम निर्मल के साइड रहते हैं तो दर्शन के लिए हर साल आते हैं। तो मूर्ति है निर्मल से बनाई है? निर्मल वाले ने ही बनाए या इधर के बनाए हमको पता नहीं, पण हम दर्शन के लिए तो आते हैं। बापा हमारी जो मन्नत आहे ना पूरी करते हैं। आता आपल्यासोबत आहेत बापूजी, ते आदिलाबादहून इथं आलेले आहेत। आपण पाहत आहोत की अनेक वेगवेगळे भक्त वेगवेगळ्या राज्यातून येत आहेत। तर हे आदिलाबादहून आले आहेत, त्यांच्याशी आपण ते आज विशेष म्हणजे ते संपूर्ण कुटुंबासहित आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। नमस्कार, हम आदिलाबाद से आए यहाँ दर्शन के वास्ते। बहुत अच्छा दर्शन हुए, अच्छा गणेश को दर्शन कर लिए। हर साल आते रहते हैं। बहुत अच्छा दिखा, हमारे को खुशी लगे। सब साल के गणेश 10 दिन यहाँ बाहर निकालते, बाद में अंदर रख देते गणेश को। पूजा 10 दिन अच्छा पूजा करते और 10 दिन के बाद ये गणेश को अंदर लगा देते। बाद में गणेश चौथी के दिन बाहर निकाल के पूजा करते। बहुत अच्छा सच देव है। हम हर साल यहाँ के दर्शन कर लेके पूजा करके चल जाते हैं।
इथे भाविक भक्तांची संपूर्ण सोय केली जाते, कारण की इथं अनेक ठिकाणून अनेक वेगवेगळ्या राज्यातून देखील भाविक भक्त येत असतात आणि काही भाविक भक्त उपवास असेल पायी चालत येतात आणि त्यांना कुठलंही वैद्यकीय अडचण आली तर किनी BSCचे इथं SP मॅडम आहेत आणि त्यांच्या मॅडम इथं संपूर्ण त्या गोळ्या वगैरे टॅबलेट असतील जे काही प्राथमिक उपचार आपण म्हणतो ते त्यांनी चालू आहे. त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? आम्ही आहे ना किनी PSCमधून आलेलो आहेत आरोग्य खात्यामधले. जे मंदिरामध्ये जे लोक येतात तर जे येतात लोक आणि कोणाला चक्कर BP शुगर ज्यांना काही असे आजार येतात अचानक चक्कर येऊन पडणं हे करणं त्यांना आम्ही प्रथम उपचार म्हणून आम्ही इथं आम्हाला नेमलेले आहेत शासनाकडून हे केले. इथं जे भाविक भक्त येतात त्यांना आम्ही औषधोपचार देण्यासाठी कधीही तत्पर असतो. कोणाला काही अडचण आली तर आम्ही तिथे जाऊन त्यांची सेवा करतो आणि कोणी असे पदयात्रा वगैरे करून येतात ना त्यांना आम्ही जे लागते उपचार प्रथम उपचार म्हणून आम्ही कुठेही जाऊन त्यांची सेवा करतो किंवा ते आमच्याकडे येतात. आम्हाला त्या गोष्टीचा खूप आनंद भेटतो आणि आम्ही दरवर्षी इथंच असतो. म्हणजे आम्हाला सेवा द्यायची संधी कधी दरवर्षी भेटत असते. त्यासोबतच आपल्याला भक्तगण म्हणून हैदराबादहून आलेले राजीव सर आपल्यासोबत आहेत. राजीव सर मला वाटतं की 1 तास झालं लाईनमध्ये उभं टाकलेले आहेत. नेमकं काय? मेरा नाम राजीव है. हम हैदराबाद से आए दर्शन करने के लिए. हर साल आते. अभी ये 3rd टाइम सीरियल से आए. क्या हम फैमिली से आए. मेरा वाइफ मेरा बेटा भी आए. अच्छा लगता है इधर आने के बाद. थोड़ा दर्शन करने के बाद थोड़ा मन शांति होता है और थोड़ा कुछ पानी भी अरेंजमेंट. हा आपल्याला जे दिसतोय रथ, या रथामध्ये गणरायाची श्रीची मूर्तीचं विसर्जना दिवशी गावभर मिरवणूक निघते आणि वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीमध्ये जी काही गणरायांच्या समोर श्रीच्या समोर जी छोटीशी मूर्ती असते त्या मूर्तीचं नदीमध्ये विसर्जन केलं जातं आणि जी काय आपली मोठी मूर्ती आहे जी 75 वर्षापासून जी त्याच प्रकारची आहे आणि तशीच आहे ती मूर्ती आपल्या मंदिरामध्ये एक चांगल्या प्रकारे कपाटामध्ये ठेवून दिली जाते आणि ती मूर्ती दर फक्त गणेश चतुर्थीलाच काढली जाते. अशा प्रकारचा हा जे रथ दिसतोय हा रथाला कुठल्याच प्रकार टायर आहेत आणि ते ओढताना हे मनुष्यबळाचा वापर करून हा रथ ओढला जातो आणि गावभर दणक्यामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये इथं मिरवणूक निघत असते. आणि ह्या मिरवणुकीसाठी अशाच प्रकारे महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देखील दर्शनासाठी आणि मिरवणुकीचं दर्शन घेण्यासाठी देखील भाविक भक्त येत असतात.
कार्य करत राहत्या. आणि इथं नवसाला पावणारी गणपती आहे. जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आता यावर्षी म्हणजे अमृत महोत्सव आहे. नाही 75 वर्ष पूर्ण होत आहे. तरी आजपर्यंत सुद्धा देव प्रत्यक्षात असल्यासारखंच आहे. ज्यांनी मनात नवस करतात त्यांनी यावर्षी येणारे अजून पुढच्या वर्षी 4 माणसांना घेऊन येतात. पण खरोखर देव न दिसत नाही, पण देव कोणत्या ना कोणत्या रूपात ज्यांनी जसं नवस करतात त्यांना प्रत्यक्षात अनुभव देत आहे. आणि कोणत्या वस्तू रूपाने असो, गणपती रूपाने असो, ज्यांनी लेकरासाठी नवस केलेला असो, कोणतेही नवस करू द्या, पण देव म्हणतात ना पाचामुखी परमेश्वर, म्हणून यासाठी आपलंच गावचे नाही बाकीचे सुद्धा येऊन ज्यांनी आपलं जसं रामाच्या कार्यात आणि हे करतात ना याच्यासारखं, तसं प्रत्येकाने आपल्या जसं जेवढं देवाचं काम होईल तेवढं मनापासून करत आहे. साठी अंध विद्यालय बोधडीची संपूर्ण टीम गेली 9 ते 10 वर्षापासून सातत्याने इथं येत असते आणि बाहेरून आलेल्या सर्व भक्तांना एक आनंद देण्याचं देखील काम करत असते. हे अंध येत असते आणि त्यांना सहकार्य देखील या संस्थेकडून दायित्व हे श्री गणरायाची संपूर्ण कमिटी हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. या संदर्भात आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. ठाकरे सर नमस्कार. आपण किती वर्षापासून या ठिकाणी सेवा देतात? जवळजवळ आम्ही 2009 पासून म्हणजे जवळजवळ 9-10 वर्ष आम्ही पासून इथे आम्ही गणरायाची सेवा करत आहोत. हां, सर्व अंध विद्यार्थी आहेत आणि सरस अंधच विद्यार्थी जास्त इन्व्हॉल्व होतो. म्हटलं होतं ना वसतिगृह आम्ही चालवलं होतं. 8वी 9वी 10वीची मुलं त्या वसतिगृहात शिकायची. तर त्या वसतिगृह म्हणजे खाजगी वसतिगृह असल्यामुळं आम्ही आपल्यासारख्या या संस्थेकडून खूप आम्हाला सहकार्य झालं आणि सतत 10 वर्ष आपल्या गणेश मंडळाच्या आपल्या संस्थेने पाळतच्या संस्थेने आम्हाला अनमोल सहकार्य करून आम्हाला उपकृत केलं. आपल्यासोबत गावचे सरपंच सुभाष चटलावार सर आहेत. जे गावचे प्रमुख जी गावामध्ये जे काही रोगराई प्लेग हा रोग आला होता त्यावेळेस गावच्या प्रमुखांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनीच मिळून स्वप्नामध्ये गणपती आला आणि सांगितलं की बाबा इथं मूर्ती माझी बसवा आणि संपूर्ण ते बसवल्यानंतर संपूर्ण गावचा
रोग हा नायनाट झाला, तुम्हाला रोग आला नाही, कुठली अडचण गावामध्ये आला नाही, त्यावेळेसपासून गावामध्ये सौख्य नांदतं चांगलं. आणि गावच्या प्रमुख आता इथून पुढे येणारे देखील गावचे प्रमुख असे वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवत असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात. ते आपण थेट गावचे आता प्रमुख यांच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय कशा प्रकारचं. नांदेड जिल्हा तालुका भोकर पाळज हे आंध्र सीमेवर आहे. या ठिकाणी आमच्या पाळज येथील गणपती ही लाकडाची मूर्ती आहे. कारण आमच्या गावामध्ये जे बुजुर्ग लोक ज्या ठिकाणी ह्या आमची गणपती 1948 स्थापना झाली त्यावेळेस ही मूर्ती लाकडाची मूर्ती होती. म्हणजे ह्याचा स्थापना आमच्या गावामध्ये बुजुर्ग लोकांनी ज्यावेळेस कोलोरा हा साथी रोग होता त्यामुळे या ठिकाणी ह्या मूर्तीची स्थापना केली. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य ही कारण आमच्या गावामध्ये रोगराईचा मोठा प्रभाव होता आणि ह्या मूर्ती आल्यापासून आमच्या इथला कोणताही संकट आणि मूर्ती आणि रोगराई नष्ट झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये हा मूर्ती दरवर्षी विसर्जन न करता आम्ही ह्या गावावर ही मूर्ती दरवर्षी अनंत चतुर्थीला 11 दिवसामध्ये ही मूर्तीची पूजा करून आणि 11 दिवस गावामध्ये मिरवणूक काढून आणि ही मूर्ती तसेच आमच्या कपाटामध्ये ठेवतो. आणि ह्याचा दरवर्षी मोठ्या प्रमाणे फेस्टिवल म्हणजे उत्सवाने साजरा करतो. ह्या ठिकाणी सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे आणि तेलंगणातले कित्येक भाविक इथे येऊन नवसाला पावणारी गणपती अशी ही प्रसिद्ध झाली. आणि येणाऱ्या भक्तांना आम्ही सगळ्या गावकरी आणि परिसरातील सगळे नागरिक ह्या ठिकाणी येणाऱ्यांना सगळ्यांना चांगल्या प्रकारे व्यवस्था करतो. आणि ह्या ठिकाणी भक्तांचा मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्या लोकांना आम्ही चांगल्या प्रकारच्या गावच्या वतीने चांगल्या स्वरूपात ज्यांना म्हणजे चांगल्या प्रकारे दर्शन व्हावं अशी आमच्या मंडळाकडून ट्रस्टकडून व्यवस्था केली जाते. त्यामध्ये कित्येक भाविक ह्या तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रामधून कित्येक भाविक नवसाला पावणारी गणपती म्हणून ह्या देवाकडे मनोकामना मागतात. आणि त्यांच्या दरवर्षी लाखोंच्या भाविकांचे मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे ह्या गावामध्ये हा गणपतीची प्रसिद्धी हा महाराष्ट्रात एकमेव गणपती हा मिरवणूक विसर्जन न करता ह्या मूर्तीला तसंच आम्ही गावात मिरवणूक आल्यानंतर ती मूर्ती आम्ही आमच्या मंदिरामध्ये कपाटामध्ये ठेवून टाकतो. आणि त्याकरता ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे भाविकांची आणि प्रत्येक भाविक ह्या 11 दिवसामध्ये दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. त्याकरिता 11 दिवसामध्ये लाखो हजारो पब्लिक या ठिकाणी दर्शन घेतात. नारळाचं जे आहे ते काय संदर्भ आहे. हां, नारळ ह्या ठिकाणी ह्या गणपतीचे एक वैशिष्ट्य आहे. ह्या गणपतीकडे जे नारळांचा नवस करतात म्हणजे त्यांच्या मनातली मनोकामना देवाकडे ते बांधतात नारळ. आणि त्यांनी 1 वर्षानंतर त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर तो नारळ ह्या पुढच्या वर्षी सोडण्यासाठी येतात. अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात ह्या गणपतीचे त्यांच्या मनातलं जे मनोकामना होती पूर्ण होत आहे. त्याकरता ह्या ठिकाणी त्यांची कित्येक भाविकांचे प्रश्न सुटत आहेत. त्याकरिता ह्या ठिकाणी त्यामुळे कित्येक भाविक गर्दी मुसाडून येते. त्यासोबतच या गावचे माजी सरपंच सुरेश चटलावार सर देखील आहेत. या गावचं एक वैशिष्ट्य म्हणजे अगोदर आपल्याला जे बोलले ते सरपंच होते ते बिनविरोध सरपंच आणि आता जे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते माजी सरपंच आहेत. गावचं वातावरण देखील अतिशय सौख्य आणि एक चांगलं. आणि त्यासोबत माजी सरपंचाकडून आपण जाणून घेणार आहोत की दिवसभराचे कार्यक्रम आणि एक विशिष्ट म्हणजे जे आपण अंध विद्यालयाचं पाहिलं त्या एक संस्था म्हणजे भक्तीबरोबरच सामाजिक दायित्व म्हणून देखील एक संस्थेला पालनपोषण करण्याचं काम करते, अन्नदान देण्याचं देखील काम करत असते. काय सांगाल सर. नमस्कार, मी सुरेश लक्ष्मणराव चटलावार, माजी सरपंच पाळज तथा सांस्कृतिक विभाग इकडला सांस्कृतिक विभाग प्रमुख इकडला. दैनंदिन रूपरेषेमध्ये सकाळी 6:30 वाजता स्त्रीची आरती होते. त्यानंतर अन्नदानाला सुरुवात होते आणि सकाळी 10 वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होते. त्यामध्ये आजचा कार्यक्रम बोदडीच्या अंध विद्यालयाचा होता. अतिशय सुंदर भजन यांचा कार्यक्रम तो सादर करतात. गेले 10 ते 12 वर्षापासून ते सातत्याने इथं आपली सेवा देतात आणि त्यांना आपण जे विनाअनुदानित वसतिगृह होतं त्यांचं तिथं 50 ते 60 विद्यार्थी आहेत. तर आपल्या संस्थांमार्फत आपण गेल्या 10 वर्षापासून त्यांना वर्षभराचं अन्नदानासाठी आपण साहित्यातून पुरवठा करतो.
तर एवढं मोठं भाविक स्थळ म्हटल्यानंतर इथे सर सामाजिक आणि इकडं राजकीय क्षेत्रातून असेल शासनाकडून काही मदत सहकार्य केलं जातं काय ट्रस्टला? मदत शासनाकडून आपल्या भोकर तालुक्याचे आणि आपल्या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम माजी मंत्री ह्या ठिकाणी दरवर्षी दर्शनाला येतात आणि एकोणीस ह्या वर्षी ह्या दर्शनाला आले आणि त्या ठिकाणी ह्या भाविकांचे लक्षात घेऊन आपले बांधकाम मंत्री ह्याने आम्हाला ह्या ठिकाणी ज्या येणाऱ्या भक्तांना व्यवस्था करण्यासाठी म्हणून ह्या ठिकाणी 2 कोटीचे संस्कृत सभागृह मंजूर करून दिले आणि पाण्याची व्यवस्था आणि येणाऱ्या भाविकांना रोडची म्हणून 4 पदरी रोडचा पण त्यानं मंजूर करून दिलेले आहे. आणि आम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडलो होतो, सर एवढं मोठं देवस्थान आहे, या ठिकाणी आपल्याच्याकडून आम्हाला सहकार्याची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे आम्हाला ह्या ट्रस्टला आणि ह्या पाळच्या गणपतीरायांना आणि येणाऱ्या भक्तांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेत. तसेच ह्या नांदेड जिल्ह्याचे खासदार परवाच आमच्या इथं त्यांना घोषणा केली, त्यांना पण 5 कोटीची पण ह्या ठिकाणी परवाच आढावा बैठक घेऊन 5 कोटीची निधी पण त्यांना उपलब्ध करून दिलेला आहेत. आणि येणाऱ्या भक्त आणि आमच्या इथं स्वयंसेवक आणि सगळ्या आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहकार्य करत आणि आमच्या पाळज येथील गणरायाची मोठ्या प्रमाणे उत्साहात साजरा करून सगळ्या येणाऱ्या भक्तांचा मी असेच सगळ्यांनी असंच येऊन गणपतीरायाचा मोठ्या प्रमाणे उत्साह करावा अशी मी अपेक्षा करून आणि येणाऱ्या भक्तांचा मी सगळ्यांचा आभार करतो आणि अभिनंदन करतो. 2 वर्षाच्या कोरोना काळामुळे अनेक भाविभक्तांना इच्छा असताना देखील येता आलं नाही, दर्शन बंद असल्याकारणानं. परंतु आज आपण पाहतात की लाखोच्या संख्येने भाविभक्त येतात. त्यासोबतच यवतमाळचे जज बिडवई साहेब देखील इथं आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर नमस्कार. मी आज 2 ते 3 वर्षानंतर इथे दर्शनासाठी येऊ शकलेलो आहे. मी माझे मित्र ॲडव्होकेट वट्टमवार, ॲडव्होकेट खंडेलवाल यांच्यासोबत दर्शनासाठी नेहमी येत असतो. परंतु मागच्या 2-3 वर्ष करोनाच्या कालावधी पिरियडमुळे मी येऊ शकलेलो नाही. परंतु आज मला परत ती संधी मिळालेली आहे. इथल्या कार्यक्रमाचं नियोजन पाहिलेलं आहे, इथलं दर्शनाचं नियोजन पाहिलं अतिशय सुरेख पद्धतीने केलेलं आहे. आणि मी इथल्या नियोजन मंडळाला आणि इथल्या कार्यकारी मंडळाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं नियोजन असंच असावं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद. इथून आलेलो आहोत आणि आपण पाहिलं की पाळ्याचं संपूर्ण परिसर पाहिला, देवाचं दर्शन घेतलं, आपण श्रीचं दर्शन घेतलं आणि आपण तिथलं संपूर्ण पाहत असताना आपल्याला अनेक गोष्टी पाहण्यासाठी देखील मिळाल्या. कारण की शासन दरवर्षी सांगत असतो की एक गाव एक गणपती करा आणि त्याच प्रकारचं पाळ्यामध्ये देखील एक गाव एक गणपती गेली 75 वर्षापासून आहे. आणि गावातली राजकारण जे असतं सगळ्यात महत्त्वाचं राजकारण असतं. एवढं मोठं गाव, एवढं मोठं मंदिर आणि एवढं मोठे भाविक भक्त येणार, लाखाच्या संख्येमध्ये येणार, त्यांचं नियोजन देखील करताना देखील तेथील सरपंच आणि म्हणजे माजी सरपंच हे खांद्याला खांदा लावून होते. आणि विशेष या गावामध्ये बिनविरोध सरपंच होते. आणि त्या गावातील सगळ्यांची एवढी सोय करणं एक छोट्याशा गावाला शक्य नाही, परंतु संपूर्ण गाव हे अतिशय नियोजनबद्ध काम करताना आम्हाला दिसून आलं. त्यासोबतच गावातील महिला ज्या असतात, महिला देखील महाप्रसाद 11 दिवस महाप्रसाद असतो आणि हा महाप्रसाद देखील महिला देखील सक्रिय सहभाग घेत असतात. आणि एक जगातील एक मला वाटतं की पहिलंच उदाहरण असेल की जिथं मूर्ती बसवल्यानंतर तिचं विसर्जन केलं जात नाही, ते देखील आपल्याला पाहण्यासारखं आहे. आणि तीच मूर्ती पुन्हा आपल्याला पाहता येते. आणि त्यात विशेष म्हणजे की त्या मूर्तीचं दर्शन हे फक्त आपल्याला ह्याच गणेश गौरी चतुर्थी 11 दिवसाच्या कार्यक्रमातच आपल्याला पाहता येतं, अन्यथा आपल्याला दर्शन घेता येत नाही. ते देखील आमच्या राजमुद्राच्या पर्यटकांना ते दर्शन आम्ही देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यासोबतच आपण पाहिलं की तिथलं जे काही निसर्गरम्य वातावरण असेल किंवा आपण जे निसर्गाची सानिध्यामध्ये ते मंदिर आहे, या मंदिरामुळं आज गावामध्ये कुठल्याच प्रकारची अडीअडचण नाही. आणि त्या गावामध्ये जर एखाद्यानं कुठला नवस वगैरे केला असेल तर नवस देखील असंख्य लोकांचे पूर्ण झालेत. हा देखील मोठा इतिहास आहे. इतिहास होता स्वातंत्र्य काळातला. स्वातंत्र्य काळामध्ये एक गणपती बसवला आणि गणपतीपासून गावाचं संरक्षण केलं. आणि त्या काळातली काय दृष्टी असेल पहा की ह्या गणपती बसवल्यानंतर गावाचं संपूर्ण रोगराई नायनाट झाली आणि गावाच्या पाण्याचा प्रश्न होता ते देखील नायनाट झाला. आणि आज या गणपतीच्या माध्यमातून असंख्य भाविक भक्त महाराष्ट्रासह अनेक राज्यातून देखील येत असतात. आणि त्यात विशेष म्हणजे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचं एक संघ करणारं हे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानामध्ये असंख्य हे भाविक भक्त येत असतात, दर्शन घेत असतात. आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली, यामध्ये काय आणि
अजून तुम्हाला आम्ही यासह असंख्य पर्यटन स्थळी आम्ही जाणार आहोत. तुम्हाला काय वाटतं का, तुमच्या मनात एखादं पर्यटन स्थळ आहे का, ते देखील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता की तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे. त्याचा आम्ही नक्कीच आदर करू आणि तिथे जाऊन ते घर बसल्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न देखील करू. आणि आमच्या राजमुद्रा न्यूज लाईव्हचे संपूर्ण जे काही वेगवेगळे सत्र असतात, या सत्राशी आपण थेट पहा आणि त्यांच्या प्रतिक्रिया देखील देत राहा. पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन